हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण आपल्या चॅप्टरमधला चॅप्टर नंबर फर्स्ट, बायोलॉजी चॅप्टर नंबर फर्स्ट, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स याच्यामधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, पॉलिनेशन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. पॉलिनेशन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण मेल गॅमेट्स फॉर्म केले, फिमेल गॅमेट्स फॉर्म केले. आता तुम्हाला माहित आहे फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर आता त्यांना काय करणं गरजेचं आहे, फ्यूज करणं गरजेचं आहे, त्यांचं फर्टिलायझेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण आता काही फ्लावर्सवर कसं असतं, पोलन ग्रेन्सला दुसरीकडे उडून जावं लागतं, एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरकडे जावं लागतं. ठीक आहे ना. कशासाठी? तर फर्टिलायझेशन करण्यासाठी. त्यासाठी आधी त्यांचं काय होणं गरजेचं आहे, तर पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. तोच टॉपिक आहे आपला आजचा, पॉलिनेशन. तर काय आहे पॉलिनेशन, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. याच्यामध्ये त्याचे टाइप्स बघणार आहे, कुठल्या प्रकारचे पॉलिनेटिंग एजंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात ते बघणार आहे, त्याची काय प्रोसेस असते ती बघणार आहे, आणि काही सिग्निफिकन्स दिलेले आहेत ते महत्वाचे आहेत. सुरुवातीला आपण सिग्निफिकन्स पाहू, की पॉलिनेशनचे सिग्निफिकन्स का गरजेचं आहे. पॉलिनेशन आपल्यासाठी आपल्याला इथेच दिलेलं आहे. काय सिग्निफिकन्स आपल्या याचे इथेच दिलेले आहेत. पहिलं सिग्निफिकन्स आहे पॉलिनेशनचं, पॉलिनेशन इन्शुअर करतं, काय करतं इन्शुअर, तर फर्टिलायझेशन. पॉलिनेशन इन्शुअर करतं फर्टिलायझेशन. जेव्हा पोलन ग्रेन जो मेल गॅमेट्स आहे, जोपर्यंत तो एक सेलकडे किंवा ओरीकडे जाणार नाही, बरोबर, तोपर्यंत फर्टिलायझेशन होणार नाही. तर इन्शुअरिटी किंवा शुअर कोण करतो की फर्टिलायझेशन होईल, तर कोण करतं, तर पॉलिनेशन करतं. जोपर्यंत मेल गॅमेट्स पॉलिनेट होत नाही किंवा कोणत्या प्रकारचं पॉलिनेटिंग एजंट्स त्या पोलन ग्रेनला उडवून नेत नाही, तोपर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पर्यंत, तोपर्यंत फर्टिलायझेशन होणार आहे का, नाही होणार आहे. तर मग त्यासाठी काय गरजेचं आहे, तर पॉलिनेशन गरजेचं आहे. मग काय काय इन्शुअर करतं, तर फर्टिलायझेशन इन्शुअर करतं. काय, कोण, पॉलिनेशन इन्शुअर करतं. दुसरं सिग्निफिकन्स काय आहे, तर प्रोड्यूस सीड्स. जर पॉलिनेशन झालं नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही, आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर सीड्स प्रोड्यूस होणार नाही. आपल्याला माहित आहे, आपण बघणार आहे ते, अजून बघितलं नाही आपण, पण आपण बघून घेणार आहे ते, की जेव्हा कुठल्याच प्लांटमध्ये जर फर्टिलायझेशन न होता जर कुठलं फ्रूट तयार होत असेल, त्याच्यामध्ये सीड आपल्याला मिळत नाही. ठीक आहे ना. जर आपल्याला फ्रूटमध्ये सीड पाहिजे असतील, तर त्याच्या आधी, ते फ्रूट तयार होण्याच्या आधी, मग ते फ्रूट कशापासून तयार झालेलं असणं गरजेचं आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनने. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या आधी त्याचं पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. जर पॉलिनेशन झालं असेल तरच फर्टिलायझेशन होईल, दोन मेल आणि फिमेल गॅमेट्स. जर फर्टिलायझेशन न होता जर फ्रूट तयार होत असेल, त्याला आपण म्हणतो पार्थेनोजेनेसिस. आणि त्या प्रोसेसमध्ये कुठल्याच प्रकारचे मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होऊन काय होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, बरोबर. मग पॉलिनेशन इथं कोणता रोल प्ले करतं, तर प्रोड्यूस सीड्स. जर फ्रूटमध्ये आपल्याला सीड पाहिजे असतील, तर ते फ्रूट अशा पद्धतीनं फॉर्म होणं गरजेचं आहे, की ज्याच्या आधी काय झालेलं असणार आहे, पॉलिनेशन झालं असणार आहे. मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्समध्ये, फिमेल गॅमेट्सकडे ते काय पॉलिनेट झाले पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्यांचं फर्टिलायझेशन होऊन ते फ्रूट तयार व्हायला पाहिजे. तेव्हाच त्या फ्रूटमध्ये काय येतील रे, सीड येतील. नंतर मेंटेन बायोडायव्हर्सिटी. आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर पॉलिनेशन करणं गरजेचं आहे. जर पॉलिनेशन झालं नाही, सीड्स डिस्पर्स झाल्या नाही, इकडून तिकडे उडून गेल्या नाही, तर काय होतील, काही जे स्पीसीज आहेत प्लांटच्या, त्या संपुष्टात येऊन जातील. आणि त्या येऊ नये म्हणून काय होणं गरजेचं आहे, तर पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. कशासाठी, मेंटेन बायोडायव्हर्सिटी. नंतर सपोर्ट सपोर्ट फूड चेन. फूड चेनला काय करते, ते सपोर्ट करते. आता काही झाडं असतात ज्यांना कोणीतरी खात असतं. आता काही अॅनिमल्स असतात हर्बिवोरस, ते त्यांना खात असतात, बरोबर. तर मग त्यांचं अन्न ते टिकून राहण्यासाठी काय गरजेचं आहे, ते प्लांट्स तरी यायला पाहिजे ना, ते प्लांट्स उगवायला पाहिजे. मग ते प्लांट जर कधी उगवतील, जेव्हा ते प्लांट्स उगवतील, नंतर त्यांच्यामध्ये फ्रुट्स येतील, आणि फ्रुट्स मधले सीड्स डिस्पर्स होऊन दुसरीकडे जातील, आणि नवीन प्लांट्स येईल, आणि त्या प्लांट्सना नवीन काही अॅनिमल्स ते खातील त्यांना. मग काय होईल, एक फूड चेन काय होईल, फूड चेन काय होईल, एक मेंटेन राहील. समजा हर्बिवोरस एक प्लांट आहे, आपल्याला माहिती आहे फूड चेन म्हणजे काय, एक प्लांट आहे, कसं ते हर्ब म्हणतो आपण त्याला. तर प्लांटला खाणारं कोण असतं, डिअर. डिअर आहे. डिअरला खाणारं कोण आहे, लायन आहे, बरोबर. अशा प्रकारची एक काय होते, फूड चेन फॉर्म केली जाते. आणि जर का पॉलिनेशन झालं नाही, तर काय होईल, ते प्लांट्स उगवणार नाहीत, आणि त्या प्लांट्सला खाणारे अॅनिमल्स, त्यांना जर ते प्लांट्स भेटले नाही तर ते जगू शकतील का, नाही जगू शकणार. मग आता ते जर अॅनिमल नाही जगले, तर त्या अॅनिमलवर जगणारे जे कार्निवोरस अॅनिमल्स आहेत, त्यांना फूड मिळणार आहे का, नाही मिळणार आहे. त्याच्यामुळे आपली जी फूड चेन आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल. त्याच्यामुळं पॉलिनेशन खूप गरजेचं आहे. नंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स खूप
खूप आहे. कारण की काही सीड्स आहेत प्लांटच्या किंवा काही प्लांट्स आहेत, काही मेडिसिनल प्लांट्स आहेत. त्या आपल्या सध्या इंडस्ट्रीनुसार आपण त्याचे मेडिसिन्स मध्ये कन्व्हर्जन करून त्याचं काय करतोय आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय. त्याच्यापासून पैसा मिळवतोय. इकॉनॉमिकली काही प्लांट्स हे खूप महत्वाचे असतात. जर अशा पद्धतीचं जर पॉलिनेशन झालं नाही, पॉलिनेशन नाही म्हणजे सीड्स नाही आणि सीड्स नाही म्हणजे प्लांट्स नाही. कोणत्या प्रकारचे प्लांट्स नाही तर काही इम्पॉर्टंट की इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असणारे प्लांट्स ते आपल्याला मिळणार नाहीत. ते अशा प्रकारचे काही सिग्निफिकन्स पॉलिनेशनचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं पाहायला आपण इन्शुअर फर्टिलायझेशन इन्शुअर करतं, नंतर प्रोड्युसेस सीड्स प्रोड्यूस करतं, नंतर बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी पॉलिनेशन खूप महत्वाचं आहे. नंतर फूड चेन फूड चेनला सपोर्ट प्रोव्हाइड करतं आणि इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स सुद्धा पॉलिनेशनचं खूप आहे. जर पॉलिनेशन नाही झालं तर इकॉनॉमी आपली काय होईल, व्यवस्थित चालणार नाही. नंतर आता पुढे पाहणारे आपण मेन पॉलिनेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आहे, त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत आणि त्याची प्रोसेस कोणत्या पद्धतीची आहे ते आपण व्यवस्थित पाहणार आहे. तर समोर आता पॉलिनेशन पॉलिनेशन काय, पॉलिनेशनचे डेफिनेशन पाहू सुरुवातीला आपण. पॉलिनेशन असतं काय, तर पॉलिनेशन इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर. काय होतं पॉलिनेशन म्हणजे काय, पॉलिनेशन मध्ये जे मेल गॅमेट्स आहेत तर त्याला काय म्हणतो आपण पोलन ग्रेन्स, ते काय करतात, उडून जातात, ट्रान्सफर होतात कशावर, फिमेल पार्टवर, त्याला काय म्हणतो आपण स्टिग्मा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर, बरोबर, याला काय म्हणतो आपण पॉलिनेशन म्हणतो. समोर बोथ मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स आर नॉन मोटाइल्स. आपल्याला माहिती आहे गॅमेट्स आता आपण फॉर्म केले होते मायक्रोस्पोरोजेनेसिसने आणि मेगास्पोरोजेनेसिसने. आपण काय केलं होतं, मेल आणि फिमेल गॅमेट्स फॉर्म केले होते रिस्पेक्टिव्हली. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ते दोन्ही गॅमेट्स कसे आहेत, नॉन मोटाइल्स आहेत. मेल गॅमेट्स कसे आहेत, नॉन मोटाइल्स आहेत अँड प्रोड्यूस ऍट अ डिफरंट साइट. मेल आणि फिमेल गॅमेट्स वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. आपल्याला माहिती आहे फ्लावर्स मध्ये दोन प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, एक गायनोशियम आणि अँड्रोशियम. गायनोशियमवर फॉर्म होतात कोण होतात फॉर्म, एक्सेल फॉर्म होतात ओल्स मध्ये, ओरीमध्ये. आणि जे पोलन ग्रेन्स आहेत ते अँड्रोशियमवर फॉर्म होतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म होतात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे जे की मेल आणि फिमेल जे गॅमेट्स आहेत ते कधी कुठं प्रोड्यूस होतात, तर डिफरंट डिफरंट साईटवर प्रोड्यूस होतात. नंतर पॉलिनेशन इज डन विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स. आता यांच्याकडे स्वतः मुवमेंट करण्याची काही ॲबिलिटी नाहीये, कॅपेबिलिटी नाहीये. ते कसे आहेत, नॉन मोटाइल्स आहेत, हालचाल करू शकत नाही. मग त्यांना अँड्रोशियम वरून गायनोशियम पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोलन ग्रेन्सला स्टिग्मा पर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतरी मदत करत असेल तर मग कोण मदत करतं त्यांना, तर पॉलिनेटिंग एजंट्स करतात. ते आपण पाहणार आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत ते पण सुद्धा पाहणार आहे आपण. तर सुरुवातीला पाहणार आहे आपण टाइप्स ऑफ पॉलिनेशन. काय पाहणार आहे, टाइप्स ऑफ पॉलिनेशन. कोणत्या कोणत्या प्रकारचे पॉलिनेशन्स आपल्याला इन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपल्या नेचरमध्ये पाहायला मिळतात. तर सुरुवातीला आहे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन त्यालाच म्हणतो आपण ऑटोगॅमी. सेल्फ म्हणजे स्वतः पॉलिनेशन होतं आणि ऑटोगॅमी काय आहे, तर सेल्फ पॉलिनेशन पहा. जेव्हा अँथर अँथरवरून स्टिग्मावर काय जातो, पोलन ग्रेन जातो ऑफ द सेम फ्लावर. काय होतं, एक फ्लावर आहे, एका प्लांटमध्ये एक फ्लावर आहे, त्या फ्लावरवर दोन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. कोणते कोणते, अँड्रोशियम आणि गॅनोशियम. पण त्याच फ्लावरवर त्याच फ्लावर त्याच फ्लावरवरच्या अँड्रोशियमवरून गॅनोशियमवर जेव्हा काय होतं, अँथर टू स्टिग्मा, पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात ऑफ द सेम फ्लावर, त्याला काय म्हणतो आपण सेल्फ पॉलिनेशन. तुम्हाला इथे मस्त दिलेलं आहे, तुम्हाला मी स्लाइड मध्ये दिलेला आहे हा डायग्राम पहा. हे एकच फ्लावर आहे, एकच फ्लावर आहे आणि या फ्लावरवर एक सेंटर मध्ये काय आहे, आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे. हे स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे कोणता, फिमेलचा. आणि साईडला काय आहे, अँथर आणि फिलामेंट आहे, बरोबर, हे दिसतंय तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, या अँथरवर काय फॉर्म झालेले आहेत, या अँथरवर काय फॉर्म झालेले आहेत, तर पोलन ग्रेन्स फॉर्म झालेले आहेत. आता हे पोलन ग्रेन्स काय होतात, ट्रान्सफर होतात कोणावर, स्टिग्मावर. पण ही जी प्रोसेस झालेली आहे कुठे झालेली आहे, तर एकाच फ्लावरवर झालेली आहे. एकाच फ्लावरवरच्या अँथरवरून त्यांच्या स्टिग्मावर, त्याच फ्लावरवरच्या जेव्हा काय होतात, पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात, त्यालाच काय म्हणतो आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन, त्यालाच म्हणतो ऑटोगॅमी. म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले तिथं, टी प्लांट आहे, वटाण्याचं झाड, गहू आहे, व्हीट, याच्यामध्ये काय होतं, सेल्फ पॉलिनेशन केलं जातं. समोर पहा, अँथर टू स्टिग्मा झालं, ऑकर विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स. आता एकाच फ्लावरवर काय होत आहे, पॉलिनेशन होत आहे, काय होत आहे, ऑटोगॅमी होत आहे, सेल्फ पॉलिनेशन होत आहे. तर मग इथं कुठल्याच प्रकारचं पॉलिनेटिंग एजंट्स
यांना गरजच नाही ना, कारण की एकाच फ्लॉवरवर होत आहे. कन्सिस्ट ऑफ सेव्हरल अडॅप्टेशन्स, कुठल्या कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन्स या फ्लॉवरमध्ये असतात. अशा प्रकारच्या पॉलिनेशनमध्ये जिथं काय होतं, ऑटोगॅमी होतं, त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन कुठल्या कुठल्या प्रकारचे फ्लॉवर्स तिथे मिळतात. पहिला आहे कॅस्मोगॅमस. कॅस्मोगॅमस किंवा ओपन टू एक्सपोज देअर सेक्स ऑर्गन्स. ओपन टू एक्सपोज टू देअर सेक्स ऑर्गन्स, जेव्हा जे काही फ्लॉवरवरचे सेक्स ऑर्गन्स आहेत, मेल आणि फिमेल ऑर्गन्स आहेत, ते काय होतात, ओपन ओपन असतात, ओपन दिसत आपल्याला, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅस्मोगॅमस. म्हणजेच पहा, त्याचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे होमोगॅमी आणि दुसरा आहे क्लिस्टोगॅमी. होमोगॅमी काय आहे पहा, बोथ गॅमेट्स मॅच्युअर ऍट द सेम टाइम. बोथ गॅमेट्स आर मॅच्युअर ऍट द सेम टाइम्स. काय होतं, हे पहा, हे फ्लावर आहे, या फ्लावरवर काय आहे, इथे फिमेल पार्ट आहे, इकडे मेल पार्ट आहे. फिमेल पार्ट मध्ये काय म्हटलं होतं आपण, एक सेल जे आहे ती मॅच्युअर होते, आणि इकडे आहे अँथर. अँथर मध्ये काय आहेत, पोलन ग्रेन्स होतात, हे सुद्धा मॅच्युअर होतात. जेव्हा हे पोलन ग्रेन्स आणि ओरी मधले जे हे एक सेल्स आहेत ते एकाच टाइमला काय होतात, मॅच्युअर होतात, त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, होमोगॅमी. ठीक आहे, बोथ गॅमेट्स मॅच्युअर ऍट द सेम टाइम. दोन्ही गॅमेट्स, मेल आणि फिमेल गॅमेट्स एकाच टाइमला मॅच्युअर जेव्हा होतात आणि तेव्हा त्यांचं सेल पॉलिनेशन होतं, त्याला काय म्हणतो आपण, होमोगॅमी. नंतर दुसरा आहे क्लिस्टोगॅमी. काय, क्लिस्टोगॅमी. काय होतं, सेल्फ पॉलिनेटेड बिफोर फ्लावर्स ओपन अप. काय होतं, सेल्फ पॉलिनेटेड बिफोर फ्लावर ओपन अप. काय होतं, हे जे फ्लावर आहे, तुम्हाला माहित आहे, हे फ्लावर फुलण्याच्या आधी कोणत्या फॉर्म मध्ये असतं, कळीच्या फॉर्म मध्ये असतं. कळीच्या फॉर्म मध्ये असतानाच आतमध्येच काय होतं, ते मेल आणि फिमेल गॅमेट जे आहेत ते मॅच्युअर होतात. म्हणजे पाकळ्या त्यांच्या फुलाच्या आधीच काय होतं, त्यांच्या आतमधले जे गॅमेट्स आहेत ते मॅच्युअर होतात आणि आतमध्येच त्यांचं काय होतं, सेल्फ पॉलिनेशन केलं जातं. त्यालाच काय म्हणतो आपण, क्लिस्टोगॅमी. काय होतं, सेल्फ पॉलिनेशन बिफोर फ्लावर ओपन अप. कळीच्या फॉर्म मध्ये असतानाच त्यांच्या आतमध्ये जे असणारे फिमेल आणि मेल गॅमेट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, सेल्फ पॉलिनेशन होतं. त्याला काय म्हणतो आपण, क्लिस्टोगॅमी. सम क्लिस्टोगॅमस फ्लावर्स नेव्हर ओपन. काही काही क्लिस्टोगॅमस फ्लावर्स असे आहेत की ते कधीच ओपन होत नाहीत. एक्झाम्पल आहे कॉमेलिनिया बेंगॅलेन्सिस किंवा वॉयला. हे दोन प्रकारचे प्लांट्स आहेत, फ्लावरिंग प्लांट्स आहेत, यांच्यामध्ये आपल्याला क्लिस्टोगॅमी पाहायला मिळते. कोणता आहे, कॉमेलिया बेंगॅलेन्सिस अँड वॉयला. झालं. नंबर 2, पहिलं झालं सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे, एकाच फ्लावरवर होते. दुसरं आहे गॅटेनोगॅमी. आता गॅटेनोगॅमी काय आहे, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ टू डिफरंट फ्लावर ऑफ द सेम प्लांट. ठीक आहे, पाहू आपण काय आहे क्लिस्ट गेटोनोगॅमी. गेटोनोगॅमी काय आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ द अनदर फ्लावर ऑफ सेम प्लांट. ठीक आहे, सेम प्लांट आहे, प्लांट कसं आहे, सेम आहे, पण फ्लावर डिफरंट आहे. इथं काय होतं, फ्लावर एक होतं, इथं काय आता, प्लांट एकच आहे पण फ्लावर डिफरंट आहे. प्लांट एकच आहे, प्लांट एकच आहे, प्लांटच्या वेगवेगळ्या फांदीवरचे काय आहेत, दोन फुलं आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा काय होतं, पॉलिनेशन होतं. या आता समजा हे फ्लावर आहे एका फांदीवर, हे फ्लावर आहे दुसऱ्या फांदीवर. या फ्लावरवर जेव्हा या फुलाच्या काय होतं, फ्लावरवर काय केलं जातं, ट्रान्सफर, पोलन ग्रेन ट्रान्सफर केले जातात इकडून इकडे. तेव्हा काय म्हणतो आपण त्याला, गॅटोनोगॅमी. म्हणजेच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑन द सेम प्लांट. इथं काय, प्लांट एकच आहे पण फ्लावर डिफरंट आहे. एक्झाम्पल आहे मेज. मेज एक्झाम्पल देतं गॅटोनोगॅमी मध्ये. इथं काय होतं, ऑकर बिटवीन डिफरंट फ्लावर्स ऑफ द सेम प्लांट. पाहिलं आपण. इथं इथं आता काय गरजेचं आहे, रिक्वायर्ड पॉलिनेटिंग एजंट्स. इथं पॉलिनेटिंग एजंटची गरज नव्हती, पण इथं आता काय, पॉलिनेटिंग एजंटची गरज आहे. कशासाठी, का, कारण की डिफरंट फ्लावर्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जायचंय ओढून, म्हणून इथं काय गरजेचं आहे, पॉलिनेटिंग एजंट्स गरजेचे आहेत. फंक्शन सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. हे सहसा काय करतं, एक फंक्शन करतं क्रॉस पॉलिनेशन सारखंच. फक्त क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होतं, डिफरंट प्लांट्स येतात, इथं एकच प्लांट आहे पण डिफरंट फ्लावर्स आहेत. त्याच्यामुळे याला म्हणलेलं आहे की फंक्शन सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल आहे ककरबिटा मॅक्झिमा. आणि तिथे आपण बघितलं होतं काय, काय बघितलं, मेज सुद्धा गॅटिनोगॅमीचं काय आहे, एक्झाम्पल आहे. नंबर 3, नंबर 3 मध्ये कोण येतं, क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन त्यालाच म्हणतो आपण ॲलोगॅमी ऑर झेनोगॅमी. ॲलोगॅमी ऑर झेनोगॅमी काय आहे पहा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ टू डिफरंट फ्लावर ऑफ टू डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पीसीज. काय पहा, काय म्हणते, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ
टू डिफरंट प्लांट्स ऑफ टू डिफरंट फ्लावर्स. पहा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ फ्लावर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑन डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पीसीज. काय, एक स्पीसीचे दोन प्लांट आहेत. समजा जास्वंदाचं हे एक झाड आहे, जास्वंदाचं दुसरं एक झाड आहे. झाडं दोन आहेत, प्लांट्स दोन आहेत, पण त्या दोन वेगवेगळ्या प्लांट्सवर काय फुलं सारखेच आहेत. एका स्पीसीजचे फ्लावर्स आहेत, पण काय झाडं वेगवेगळे आहेत, प्लांट्स वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, एका प्लांटच्या फ्लावरवरून जेव्हा काय होतात, पोलन ग्रेन्स उडून जातात दुसऱ्या झाडाच्या फ्लावरवर. ठीक आहे ना. इथं काय झालेलं आहे, अशा प्रकारच्या पॉलिनेशनला आपण म्हणतो, काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन. याला काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. इथं काय झालेलं आहे, क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल आहे याचं इथे, मँगो अँड ऍपल. मँगो अँड ऍपल मध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या फ्लॉवर्समध्ये काय होतं, पॉलिनेशन केलं जातं. त्यालाच म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. पहा, रिक्वायर्ड पॉलिनेटिंग एजंट्स. आता आपल्याला दुसऱ्या झाडावर जायचंय ना, दुसऱ्या झाडावर जायचंय, तर आपल्याला काय करायचंय, कोणतरी घेऊन जायला पाहिजे आपल्या गॅमेट्सला. कारण की आपले गॅमेट्स कसे आहेत, नॉन मोटाइल्स आहेत, ते स्वतः जाऊ शकत नाहीत. मग इथे कोण त्यांना मदत करतं, एका प्लांट्सवरून दुसऱ्या प्लांटवर जाण्यासाठी, तर पॉलिनेटिंग एजंट्स मदत करत असतात. रिक्वायर्ड पॉलिनेटिंग एजंट्स जनरेट जेनेटिकली डिफरंट ऑफस्प्रिंग. आणि इथे व्हेरिएशन सुद्धा ऑकर करतात. आता वेगवेगळे डिफरंट स्पीसीज जरी एक असली, ठीक आहे ना, स्पीसीज जरी एक असली, पण प्लांट्स वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय दिसणार आहे, आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन दिसणार आहे. आणि नवीन आलेली जी हे आहे, प्लांट्स आहे. आता समजा दोन प्लांट्सचे फ्लावर्स आहेत, यांच्यामध्ये काय झालं, क्रॉस पॉलिनेशन झालं. आणि नवीन काय झालं, एक फ्रूट फॉर्म झालं, आणि त्या फ्रूटमध्ये डिफरंट सीड्स आहेत. त्या सीड्सचं जर आपण काय केलं, जेनेटिक त्यांचं कंपोजिशन बघितलं, तर ते पॅरेंट्स पेक्षाही थोडंसं वेगळं असणार आहे. कारण की तिथे काय झालं, वेगवेगळ्या वेगवेगळ्या दोन प्लांट्स काय झालेलं आहे, क्रॉस पॉलिनेशन झालं. हा एक अशी एकच स्पीसीज आहे. ठीक आहे ना. जसं आपल्यामध्ये आपण आपले आई वडील कसे आहेत, एकाच स्पेसिसचे आहेत, ह्युमन्सच आहेत, पण ते वेगवेगळे आहेत. एक मेल आहे आणि एक फिमेल आहे, पण ते कसे आहेत, वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. त्यांच्यामध्ये जेव्हा क्रॉसिंग होतं, तेव्हा आपण येतो, आणि आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो का, नाही, तर डिफरंट दिसतो. बरोबर. इथे सुद्धा असंच होतं मग, क्रॉस पॉलिनेशन फ्लावर मध्ये आणि फ्लावरिंग प्लांट मध्ये. कळालं तुम्हाला इथे. ठीक आहे. पॉलिनेटिंग एजंट्स. आता पॉलिनेशनसाठी लागतात पॉलिनेटिंग एजंट्स, तर ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. पॉलिनेटिंग एजंट्स असतात दोन प्रकारचे. कोणत्या कोणत्या प्रकारचे, अबायोटिक अँड बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्सला म्हणतो आपण नॉन लिव्हिंग, आणि बायोटिक एजंट्सला म्हणतो आपण लिव्हिंग एजंट्स. आता ते कोणत्या कोणत्या प्रकारचे पहा. अबायोटिक एजंटला आपण क्लासिफाय करू शकतो दोन कॅटेगरीमध्ये, अनिमोफिली अँड हायड्रोफिली. बायोटिक एजंट्सला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. ते आहेत अँटेमोफिली, ऑर्निथोफिली अँड कॅरेप्टेरोफिली. आता हे सगळे पॉलिनेटिंग एजंट्स आपण व्यवस्थित बघणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये. पाहता इथे पॉलिनेटिंग एजंट्स काय आहेत. पॉलिनेटिंग एजंट्स किती प्रकारचे सांगितले होते आपण, दोन प्रकारचे. कोणते कोणते, अबायोटिक अँड बायोटिक एजंट्स आहेत. आता एक एक एजंट्स आपण व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करू. सुरुवातीला घेऊ अबायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स आहे, अबायोटिक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग असे एजंट्स जे कसे आहेत, नॉन लिव्हिंग आहेत. मग असे कोणत्या प्रकारचे एजंट्स आहेत जे नॉन लिव्हिंग आहेत, तर पहिलं आहे, दीज आर नॉन लिव्हिंग एजंट्स. नॉन लिव्हिंग एजंट सुद्धा दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं. त्यांना म्हणतात अनिमोफिली अँड हायड्रोफिली. अनिमोफिली अँड हायड्रोफिली. अनिमोफिली म्हणजे काय, अशा प्रकारचं पॉलिनेशन जे होतं अशा अबायोटिक एजंट्सने, जे कसे आहेत, नॉन लिव्हिंग आहेत. मग त्याचं एक्झाम्पल आहे तिथं, विथ द हेल्प ऑफ विंड. विंड म्हणजे हवा, हवेनं होणारं पॉलिनेशन. हवेद्वारे जर एका प्लांट्सवरून दुसऱ्या प्लांट्सवर, किंवा एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवर जर गॅमेट्स ट्रान्सफर होत असतील, पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतील, तेव्हा तेव्हा कुठल्या प्रकारचं एजंट्स तिथे रोल प्ले करतोय, तर अबायोटिक एजंट्स आहे. आणि अबायोटिक एजंट्स मध्येच तो कोणता एजंट आहे, अनिमोफिली एजंट आहे. बरोबर. अनिमोफिली म्हणजे हवेद्वारे त्यांनी काय केलेलं आहे, पोलन ग्रेन्सला ट्रान्सफर केलेलं आहे दुसऱ्या प्लांटवर किंवा फ्लावरवर. पॉलिनेटेड प्लांट्स आर कॉल्ड एज अनिमोफिली. मग हवेनं जर पॉलिनेशन झालं असेल, तर अशा प्लांट्सला आपण कोणत्या प्रकारचं प्लांट म्हणतो, अनिमोफिलिक प्लांट म्हणतो. एक्झाम्पल आहे ग्रासेस, गवत. मेज मध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर व्हीट आहे, गहू, राईस, तांदूळ. पाम ट्री आहे, पाम ट्री मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आपल्याला काय पाहायला मिळतं, तर पॉलिनेशन पाहायला मिळतं. कोणत्या प्रकारचं, अनिमोफिलिक पॉलिनेशन. ऍडॅप्टेशन. कुठल्या प्रकारचे असे फ्लावर्स असतात की ज्याच्यामध्ये या अशा प्रकारचं काय होतं, पॉल्युशन होतं. तर अशा प्रकारचे फ्लावर कसे असतात, स्मॉल असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात, इन्स्पॉक्युअस फ्लावर असतात, कलरलेस फ्लावर असतात, विदाऊट नेक्टर वाले फ्लावर्स आहेत.
ज्यांच्यामध्ये काय होतं, हवेनं उडून काय केलं जातं, तर पॉलिनेशन केलं जातं. दुसरं आहे हायड्रोफिली. हायड्रोफिली आहे. हायड्रोफिली म्हणतात म्हणजे विथ द हेल्प ऑफ वॉटर, विथ द हेल्प ऑफ वॉटर जर पॉलिनेशन होत असेल कोणाद्वारे, तर पाण्याद्वारे. पाण्यामधून उडून जर पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांट्सवर जात असतील, तर त्याला काय म्हणतो, कुठल्या प्रकारचं पॉलिनेशन झालं तिथे, तर हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक पॉलिनेशन आहे. पॉलिनेटेड प्लांट्स आर कॉल्ड एज हायड्रोफिलस प्लांट्स. कुठल्या प्रकारचे प्लांट्स आहेत मग या अशा प्रकारचं जे ज्यांचं पॉलिनेशन होतं पाण्याद्वारे, तर हायड्रोफिलस प्लांट्स. एक्झाम्पल आहे झोस्टेरा अँड व्हॅलिस्नेरिया. झोस्टेरा अँड व्हॅलिस्नेरिया त्यांचं अडॅप्टेशन आहे. हे सुद्धा कसे असतात, स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस फ्लावर असतात, लॉंग त्यांचं पोलन असतं. पेरियंथ और अदर पार्ट्स डू नॉट गेट वेट. यांचे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, फ्लावरिंग प्लांट्स मध्ये यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, बरोबर ना, हे वेट होत नाहीत. यांच्यावर एक वेगळीच कवरिंग असते केलेली, त्याच्यामुळे ते वेट होत नाहीत. आणि त्याच्यामुळे शक्य होतं त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पॉलिनेशन, हायड्रोफिलस पॉलिनेशन. नंबर 2. नंबर पुढे पहा, पुढे पण आहे अनिमोफिलीमध्ये. आपण दुसरं दिलेलं अजून अनिमोफिलीमध्ये पहा, पोलन ग्रेन्स इज लाईट वेट. जेव्हा हवेद्वारे आता उडून द्यायचे आपल्याला, हवेद्वारे आपल्याला काय करायचं, पॉलिनेशन करायचंय, त्याच्यामुळं पोलन ग्रेन सुद्धा कसं असणं गरजेचं आहे, हलके असणं गरजेचं आहे. म्हणून पोलन ग्रेन्स इज लाईट इन वेट असतात आणि खूप जास्त प्रमाणात हे काय होतात, तयार होतात. प्रोड्यूस इन लार्ज नंबर, कारण की हवेनं आता उडून जाणार आहे ना, भरपूर सारे पोलन ग्रेन्स काय होतात, हवेनं उडून जातात. त्याच्यामुळं चान्सेस खूप कमी आहेत, चान्सेस कमी आहेत की काहीच पोलन ग्रेन्स काय होतील, त्या फ्लावरवर जाऊन अडकतील. त्याच्यामुळे हवेनं हवा कुणीकडेही फिरू शकते. त्याच्यामुळे भरपूर सारे पोलन ग्रेन्स एकदाच काय होतात, ट्रॅव्हल करतात. त्याच्यामुळं स्टिग्मा इज फेदर इज टू ट्रॅप पोलन्स. त्याच्यामुळं त्यांच्या स्पेसिस मधली जी स्टिग्मा सुद्धा आहे, जी रिप्रोडक्टिव्ह पार्ट सुद्धा आहे, तो कसा असतो, एकदम फेदरी असतो, फेदरी कलरचा असतो आणि स्टिकी असतो. लॉंग फिलामेंट असते यांचं. त्यांचं फिलामेंट कसं असतं, लॉंग असतो, त्याच्यावर अँथर असतात, ते सुद्धा लॉंग असतात. त्याच्यामुळे त्यांना ट्रॅव्हल करायला टाइम सोपं जातं. स्टॅमेन अँड स्टिग्मा एक्सपोज टू एअर. जे स्टॅमेन आहे आणि स्टिग्मा आहे. स्टॅमेन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आणि स्टिग्मा हा सुद्धा काय आहे, हा काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. हे कसे असतात, एक्सपोज टू एअर. हे खूप लंबे लंबे आहेत. आपण आताच पाहिलं की फिलामेंट्स कसं आहे, एकदम लॉंग आहे. म्हणजेच कसे आहेत ते, एक्सपोज टू एअर. आणि एअर मधून काय होतात, ते आपापले गॅमेट्स ते काय करतात, ट्रॅव्हल करू शकतात व्यवस्थित. दुसरं आपण इकडे पाहिलं होतं हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये अडॅप्टेशन पाहिलं आपण. नंतर यांच्यामध्ये नेक्टर अँड फ्रॅग्रन्स ऍब्सेन्स असतो. कोणामध्ये, अशा प्रकारचे प्लांट्स जे कसे आहेत, वॉटरने त्यांचं काय होतं, पॉलिनेशन होतं, त्यांच्यामध्ये नेक्टर आणि फ्रॅग्रन्स म्हणजे वास वगैरे, सुवास असतो ना, तो काय होतो, ऍबसेंट असतो. हायड्रोफिलीचे 2 टाइप्स मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. हायड्रोफिली, हायड्रोफिली आहे 2 प्रकारचं. कोणतं कोणतं हायड्रोफिली आहे, हायपोहायड्रोफिली अँड इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय पहा बरं. हायपोहायड्रोफिली म्हणजे बेलो द सरफेस ऑफ वॉटर. जे पोलन ग्रेन्स आहेत, त्यांचे मेल गॅमेट्स आहेत, ते ट्रान्सफर होतात अबव वॉटर नाही, तर बेलो द सरफेस ऑफ वॉटर. वॉटर लेवलच्या खालच्या साईडनं काय होतात, हे पोलन ग्रेन्स यांचे ट्रान्सफर केले जातात. का, कारण की यांचे जे पोलन्स आहेत ते कसे असतात, हेवी पोलन्स असतात. आणि ते लवकर सिंक होतात, म्हणजे डुबतात पाण्यामध्ये. आणि कॉड बाय द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. आणि यांची स्टिग्मा सुद्धा कुठं असते, पाण्याच्या आतमधून असते. त्याच्यामुळं यांचं पोलनचं वेट सुद्धा जास्त असतं, ते पाण्यामध्ये घुसतं आतमधून, ते डुबतं, सिंक होतं आणि पाण्याच्या आतमधूनच स्टिग्मा त्या पोलन ग्रेन्सला काय करते, कॅच करते. एक्झाम्पल आहे झोस्टेरा विदाऊट एक्झाइन आहे. आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन्स यांच्यावर एक्झाइन आणि एंटाइन वॉल असते. यांच्या ज्या पोलन ग्रेन्सवर असते, कुठल्या प्रकारची वॉल नाही रे, एक्झाइन सेल वॉल नाहीये, एक्झाइन वॉल नाहीये त्यांच्या पोलन ग्रेन्सवर. नंतर इपी हायड्रोफिली. आपण पाहिलं हायपो मीन्स बेलो लेवल ऑफ वॉटर. आणि म्हणतोय आपण इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली म्हणजे अबाव द सरफेस ऑफ वॉटर. यांचं पॉलिनेशन कसं होतं, अबाव द सरफेस ऑफ वॉटर होतं. पोलन फ्लोट्स, यांचे पोलन हलके असल्यामुळं हे काय होतात, पोलन काय होतात, फ्लोट करतात आपल्या वॉटर लेवलवर. पोलन फ्लोट्स अँड रिच स्टिग्मा ऑफ द फ्लावर. स्टिग्माच्या फ्लावर पर्यंत ते काय होतात, पोहोचतात. कशामुळे, फ्लोट करून कशामधून, पाण्यावर. एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नेरिया. सम ॲक्वाटिक प्लांट्स आर अनिमोफिलस. अनिमोफिलस आहेत आणि काही एंटोमोफिलस सुद्धा आहेत. एक्झाम्पल तुम्हाला दिले त्याच्या खाली, कोणते, हॅलोगॅरिस अँड लोटस. हे सुद्धा व्यवस्थित तुम्ही पाहून घ्यायचं आहे. नंतर आता झाले अबायोटिक एजंट, सगळे संपले आपले. अबायोटिक एजंट आपण 2 पाहिले, कोणते, हवेनं होणारं, विंडनं होणारं पॉलिनेशन अँड
आपलं हायड्रो, पाण्यानं होणारं पॉलिनेशन कळलं. नंतर बायोटिक एजंट्स. आता लिव्हिंग एजंट्स न होणारं पॉलिनेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते पाहणार आहे आपण. पहिला आहे पॉलिनेशन इफेक्टेड थ्रू बायोटिक एजंट्स लाईक इन्सेक्ट, बर्ड्स अँड बॅट. पॉलिनेशन होतं लिव्हिंग एजंट्सनं. आता लिव्हिंग एजंट्स कोणते कोणते आहेत? पहिला लिव्हिंग एजंट्स आहे इन्सेक्ट. इन्सेक्ट काय करतात? फ्लावरवरून आपल्या आपल्या बॉडीवर काय करतात? ते पोलन ग्रेन्स घेतात आणि दुसऱ्या फ्लावरवर जाऊन ते सोडतात. दुसरं आहे बर्ड्स. बर्ड्स सुद्धा काय करतात? त्यांच्या चोचीमध्ये, चोचीला काय करतात ते जेव्हा फ्लावर्स असतात ते फ्लावर्सवर काहीतरी खात असतात. त्यांच्या चोचीला काय करतात? चोचीला काय होतं? ते अडकतात पोलन ग्रेन्स आणि जेव्हा ते दुसऱ्या फ्लावरवर जातात तेव्हा ते ट्रान्सफर होतात तिथे. नंतर बॅट्स. आपलं वटवाघूळ आहे, बॅट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं? पॉलिनेशन केलं जातं. पहिला आहे एंटेमोफिली. एंटेमोफिली आहे. एंटेमोफिली म्हणजे काय? तर अशा प्रकारचं पॉलिनेशन जे होतं कोणा थ्रू? इन्सेक्ट थ्रू होतं. अ पॉलिनेशन इज कॅरिड आउट बाय इन्सेक्ट. प्लांट कॉल्ड अँटेमोफिलस. मग अशा प्रकारचे प्लांट्स ज्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पॉलिनेशन होतं? तर एंटेमोफिलस काय होतं? पॉलिनेशन होतं. त्यांना त्या प्लांटना म्हणतात अँटेमोफिलस प्लांट्स. एक्झाम्पल आहे त्याचं हेबिस्कस, रोज, सॅल्विया, सेस्ट्रम अँड जास्मिन. हे इत्यादी प्रकारचे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये कोण? इन्सेक्ट काय करतात? पॉलिनेशन घडवून आणतात. नंतर यांचं अडॅप्टेशन कसं असतं? कुठले कशा प्रकारचे फ्लावर्स आपल्याला कशामध्ये भेटतात? एंटेमोफिलस मध्ये भेटतात. म्हणजे इन्सेक्ट ज्या फ्लावर्सवर काय करतात? पॉलिनेशन करतात. तर अशा प्रकारचं फ्लावर्स हे कोणत्या प्रकारचं असतं? कशा प्रकारचं असतं? तर अशा प्रकारचं फ्लावर कसं असतं? बिग असतं, मोठं असतं. नंतर ब्राईट कलरचं असतं, बरोबर? मोठं असतं, ब्राईट कलरचं असतं. नंतर फ्लावर्स प्रोड्यूस नेक्टर. काय करतात? फ्लावर्स काय प्रोड्यूस करतात? नेक्टर प्रोड्यूस करतात. तुम्हाला माहिती आहे एक सगळ्यात तुम्हाला माहिती असलेलं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, बंबल आहे ना, मधमाशी. हे सुद्धा एक इन्सेक्ट आहे आणि ते फ्लावरवर जाऊन काय करते? नेक्टर कलेक्ट करते, मध तयार करते ना. तर मग अशा प्रकारचे फ्लावर्स कसे असतात? मोठे असतात, ब्राईट कलर्ड असतात, कलरफुल फ्लावर असतात. फ्लावर काय प्रोड्यूस करतात? नेक्टर प्रोड्यूस करतात. नंतर अशा प्रकारचे फ्लावर्स कसे असतात? रफ आणि त्यांची स्टिग्मा कशी असते? रफ असते आणि स्टिकी असते. नंतर पोलन्स आर स्पायनी. पोलन ग्रेन्स त्यांचे कशा प्रकारचे असतात? स्पायनी कलरचे असतात अँड स्पायनी असतात, टोकदार असतात, सराउंडेड बाय येल्लो डस्ट. त्यांच्या पोलन ग्रेनच्या अवतीभोवती कसं असतं? पोलन ग्रेन्स कसं असतं? एकदम टोकदार असतं आणि छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स त्यांच्यावर असतात. कशावर? त्या पोलन ग्रेन्सवर. नंतर दुसऱ्या प्रकारचं आहे ऑर्निथोफिली. कुठल्या प्रकारचं आहे? ऑर्निथोफिली. आणि अशा प्रकारचं ऑर्निथोफिलस जे पॉलिनेशन आहे ते घडवून आणतात कोण? थ्रू बर्ड्स, जे पक्षी आहेत. पक्षाद्वारे जे पॉलिनेशन होतं त्या पॉलिनेशनला आपण म्हणतो ऑर्निथोफिलस पॉलिनेशन. पहा, प्लांट्स अशा प्रकारचे प्लांट्स ज्याच्यामध्ये काय होतं? बर्ड्स काय करतात? पॉलिनेशन करतात. अशा प्रकारच्या प्लांट्सना म्हणतो आपण ऑर्निथोफिलस प्लांट्स. आहे इन प्लांट्स एक्झाम्पल दिलेले तुम्हाला ऑर्निथोफिलस प्लांट्स कोणते कोणते आहेत? कॅलिस्टेमॉन, बॉम्बॅक्स अँड ब्युटिया इत्यादी प्रकारचे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेत मी, हे कोणत्या प्रकारचे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत? तर ऑर्निथोफिलस प्लांट्स आहेत. अडॅप्टेशन असे फ्लॉवर ज्याच्यामध्ये बर्ड्स पॉलिनेशन करतात. तर मग अशा प्रकारचे कुठल्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत ज्याच्यावर बर्ड्स पॉलिनेशन करतात? तर पहिला आहे अशा प्रकारचे फ्लॉवर्स कसे असतात? ब्राईट असतात, ब्राईट कलरचे असतात. नंतर लार्ज असतात, खूप मोठे असतात. शोवी फ्लॉवर्स असतात. फ्लॉवर्स कसे असतात? शोवी असतात, ते खूप शोवी असतात. नंतर सिक्रेट डायल्यूट नेक्टर. नेक्टर कशा प्रकारचं असतं? डायल्यूट कलरचं, डायल्यूट असतं. एकदम गोडे नाही जास्त प्रकारचं किंवा अट्रॅक्ट करणारं नसतं. कसं असतं ते? एकदम डायल्यूट असतं. नंतर जास्त कॉन्सन्ट्रेटेड नसतं ते. नंतर फ्लॉवर विदाउट नेक्टर. यांच्यामध्ये डायल्यूट नेक्टर असल्यामुळे यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं नेक्टर फॉर्मेशन होत नाही. नंतर फ्रॅग्रन्स. यांच्यामध्ये काय असतं? फ्रॅग्रन्स नसतो, कुठल्याच प्रकारचा फ्रॅग्रन्स नसतो. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे? शोवी फ्लॉवर. फ्लॉवर कसं आहे? शोवी आहे. असं फ्लॉवर आहे ज्याच्यामध्ये न नेक्टर असतं, न यांच्यामध्ये काय कुठल्या प्रकारचा फ्रॅग्रन्स असतो, कुठल्या प्रकारचा वास याच्यामध्ये येत नाही, सुगंध येत नाही. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे? शोवी फ्लॉवर. आणि हे कोणत्या प्रकारच्या फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये येतात? तर ऑर्निथोफिलस. त्याच्यामध्ये बर्ड्स पॉलिनेशन घडवून आणतात. तिसऱ्या प्रकारचा आहे कॅरेप्टोरोफिली. कॅरेप्टेरोफिली. कॅरेप्टोरोफिली म्हणजे काय? अशा प्रकारचं पॉलिनेशन जे घडवून आणतात कोण? तर बॅट्स, जे वटवाघूळ आहेत, बॅट्स यांच्या थ्रू झालेलं पॉलिनेशन याला म्हणतो आपण कॅरेप्टेरोफिलस पॉलिनेशन. आणि अशा प्रकारचे प्लांट्स यांना म्हणतो आपण कॅरेप्टोफिलस प्लांट्स. इन प्लांट्स कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये काय होतं?
बॅट्स पॉलिनेशन घडवून आणतात, तर ते आहे अँथोसिफॅलस अँड कडम ट्री आहे. कडंब नावाचं ट्री आहे अँड ॲडेनॉसिया किंवा किजेलिया इत्यादी 3 प्रकारचे जे हे आहेत फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं हे होतं पॉलिनेशन होतं? कॅरेप्टेरोफिलस पॉलिनेशन होतं. त्यांचं ॲडॅप्टेशन कसं आहे? ॲडॅप्टेशन असतं, असे फ्लॉवर्स हे कसे असतात? डल असतात. स्ट्रॉंग यांचा फ्रॅग्रन्स असतो. सिक्रेट अबंडन्स खूप जास्त प्रमाणात नेक्टर प्रोड्यूस करतात अँड प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. खूप जास्त प्रमाणात काय करतात? पोलन ग्रेन्स ते काय करतात? नेक्टर प्रोड्यूस करतात. बरोबर? इत्यादी प्रकारचे आपण काय पाहिले ते पॉलिनेटिंग एजंट्स पाहिले. किती प्रकारचे पाहिले? पॉलिनेटिंग एजंट्स 2 प्रकारचे. कोणते कोणते? अबायोटिक अँड बायोटिक. यांचं काम काय आहे? पॉलिनेशन घडवून आणणं. अबायोटिक एजंट्समध्ये 2 टाइप्स आहेत, अनिमोफिलस अँड हायड्रोफिलस. हायड्रोफिलस मध्ये वॉटरद्वारे पॉलिनेशन होतं, वॉटरद्वारे होतं अँड अनिमोफिलसमध्ये विंडद्वारे होतं, हवेद्वारे होतं. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यांचे ॲडॅप्टेशन्स दिलेलं आहे आणि विविध प्रकारचे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा दिलेले आहेत. नंतर हायड्रोफिलस आहे, वॉटरद्वारे होतं, त्यांचं ॲडॅप्टेशन दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि हायड्रोफिलसचे 2 टाइप्स पडतात, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. इपिहायड्रोफिली बिलो द लेवल ऑफ वॉटर त्यांचं काय होतं? पॉलिनेशन होतं अँड इपिहायड्रोफिलीचा अर्थ होतो अबाव द सर्फेस ऑफ त्यांचं पॉलिनेशन केलं जातं. नंतर इकडे पाहिलं होतं आपण बायोटिक एजंट्सनं केलं जाणारं पॉलिनेशन. तो कोणता आहे? एन्टोमोफिलस. कोण कोण करतंय? तर इन्सेक्ट करतात. त्यांचं ॲडॅप्टेशन आहे. त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिलीनं केलं जाणारं पॉलिनेशन कोण करतं? बर्ड्स करतात. त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. त्यांचं ॲडॅप्टेशन दिलेलं आहे. नंबर 3 प्रकारचं पॉलिनेशन कोण करतं? कॅरेप्टोफिलस जे फ्लॉवर्स आहेत ते करतात. कोण? कॅरेप्टोफिली. कोण करतं? तर बॅट्स जे वटवाघूळ आहेत त्यांच्याद्वारे होणारं पॉलिनेशन त्याला म्हणतो आपण कॅरेप्टोफिली. त्याचं ॲडॅप्टेशन आहे आणि ॲडॅप्टेशन दिलेलं आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स दिले आहेत. इत्यादी प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल्स दिले आहेत कशाचे? कॅरेप्टोफिलीचे. इत्यादी प्रकारचे काय आहेत? पॉलिनेटिंग एजंट्स आहेत आणि यांचं काम आहे पॉलिनेशन घडवून आणणं. कळालं तुम्हाला? पॉलिनेशन काय आहे? पॉलिनेशनचे 3 टाइप्स पाहिले आपण. कोणत्या प्रकारचे? तर सेल्फ पॉलिनेशन पाहिलं, गॅटेनोगॅमी पाहिलं, क्रॉस पॉलिनेशन पाहिलं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे एकाच फ्लॉवरवर होणारं पॉलिनेशन. गॅटेनोगॅमी म्हणजे एका स्पीसीसच्या एकच प्लांट आहे पण फ्लॉवर 2 आहेत. त्या 2 फ्लॉवरमध्ये होणारं पॉलिनेशन गॅटेनोगॅमी आहे. नंतर क्रॉस पॉलिनेशन. आता इथे 2 फ्लॉवर तर आहेच, पण 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट सुद्धा आहेत. 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स त्याच्यावर असणारे 2 फ्लॉवर त्यांच्यामध्ये होणारं पॉलिनेशन त्यांना म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. इत्यादी प्रकारचे पॉलिनेशन आपल्याला नेचरमध्ये पाहायला मिळतात. तर याच्यानंतर आता आपण पाहणार आहे पॉलिनेशन तर झालंय. आता काय होणार? पोलन ग्रेन्स कुठे जाऊन येणार? स्टिग्मावर जाऊन येणार. पॉलिनेशन झाले आणि पॉलिनेशन झाल्यानंतर काय होणार? मेल आणि फिमेल गॅमेट्स यांचं काय होणार? फ्युजन होणार. म्हणजेच काय होणार? जे पोलन्स आहेत त्यांचे इंटरॅक्शन होणार कोणासोबत? फिमेल गॅमेट सोबत म्हणजेच पिस्टिल सोबत. म्हणून पुढचा जो टॉपिक असणार आहे आपला तो कोणता असणार आहे? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तुम्हाला आशा आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे टाइप्स पॉलिनेशनचे कळाले असतील आणि कोण हे जे पॉलिनेशन्स आहे कोण घडवून आणतं? तर पॉलिनेटिंग एजंट्स घडवून आणत असतात आणि ते सुद्धा तुम्हाला कळलेले असतील. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.